no. Shit, yaar. It's raining. Now I can't play with Riya. Mama, what are you doing? I'm working, beta. What happened? First, listen to me. Okay, tell me what happened. I am getting bored. But why? It is raining outside. Then what? I can't play with my friends. So what? We can play inside. Go and get a paper. We will make a paper boat. Do you know how to make a paper boat? Yes, I know. You know? Oh, you are so smart. Then make a paper boat. तुमच्या घरात पण सध्या पावसामुळे अशीच बडबड चालू आहे का? नमस्कार मंडळी, मी शीतल. Hello, I am Suhani. सुहानी, कुठला सीझन चालू झालाय ग? Rainy season. हो, आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की रेनी सीझन चालू झालाय आणि रेनी सीझन विषयी सेंटेन्सेस इंग्रजीमध्ये कशी बोलायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. म्हणजे इन शॉर्ट आपण आज रेनी सीझन विषयी जाणून घेणार आहोत, त्याची व्होकॅब्युलरी शिकणार आहोत. आय होप तुम्ही पण एक्साइटेड असणार रेनी सीझन विषयी इंग्रजीमध्ये बोलायला. तर चला तर मग, पण त्याआधी व्हिडिओला लाईक करून द्या आणि व्हिडिओ तुम्हाला आमचे व्हिडिओ कसे वाटतात ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. तसेच तुम्ही आम्हाला पहिल्यांदा बघत असणार तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून द्या, कारण आपण इथं इंग्रजी शिकत असतो तेही मराठी माध्यमातून. चला तर मग सुरुवात करूया. तर पहिले आपण काही बेसिक व्होकॅब्युलरी बघणार आहोत, जसे की पावसाचा थेंब, याला काय म्हणतात सुहानी? रेन ड्रॉप. व्हेरी गुड, रेन ड्रॉप. त्याचप्रमाणे पावसाची सर, रेन शॉवर. पावसाचे पाणी, रेन वॉटर. व्हेरी गुड. आणि पाऊस पडत आहे याला कसं म्हणशील? इट इज रेनिंग. किंवा तुम्ही बोलू शकता द रेन इज फॉलिंग. त्याचप्रमाणे झिमझिम पाऊस येत आहे, झिमझिम याला आपण म्हणत असतो ड्रिझलिंग. जसे की जर आपल्याला म्हणायचं असेल की सकाळपासून झिमझिम पाऊस येत आहे तर त्याला इंग्रजीमध्ये म्हणणार इट्स बीन drizzling since morning. इट हॅज बीन ड्रिझलिंग सिन्स मॉर्निंग. तर असं तुम्ही बोलू शकतात. मी मुसळधार पावसात फसून गेलो आहे. I am stuck in downpour. मला डबक्यात उड्या मारायला आवडतं. I love jumping in puddles. मुसळधार पाऊस येत आहे. It is raining cats and dogs. इट इज रेनिंग कॅट्स अँड डॉग्स पण बोलू शकतात, किंवा तुम्ही बोलू शकतात इट इज बकेटिंग डाऊन. त्याचप्रमाणे जर आपल्याला म्हणायचं असेल की पाऊस कमी झालाय तर कमी होणे याला आपण म्हणत असतो इज ऑफ. जसे की पाऊस कमी झालाय याला कसं बोलणार इंग्रजीमध्ये? The rain has eased off. गुड. मी पाण्यात चालून गेलो. I waded through the water. मी ओली झाली. I got drenched. ओली होणे याला म्हणत असतात ड्रेंच. गॉट ड्रेंच. आय गॉट ड्रेंच म्हणजेच मी ओली झाली. ढगांचा गडगडाट होत आहे. The clouds are thundering. त्याचप्रमाणे विजांना आपण बोलत असतो लाइटनिंग. जसे की विजा होत आहेत, इट इज लाइटिंग. बट विजा चमकत आहेत असं बोलायचं असेल तर बोलणार Lighting is flashing. त्याचप्रमाणे तिथे वीज पडली असंही आपण बोलत असतो. तर पडणे, वीज पडणे याला आपण म्हणत असतो स्ट्राईक. जसे की तिथे वीज पडली. Lightning struck there. पाऊस बंद चालू होत होता म्हणजे ये जा करत होता, याला तुम्ही बोलू शकता It was raining on and off. गुड. नेक्स्ट, छतावरून पाणी टपकत आहे. Water is dripping from the ceiling. आकाश ढगांनी भरून आलेलं आहे. The sky is overcast. त्याचप्रमाणे ढग फाटणे याला आपण म्हणत असतो क्लाउड बस्ट. तर आता वळूया व्होकॅब्युलरीकडे. जसे की तुम्हाला समजलं असेल पाण्याचं जे डबकं भरलेलं असतं त्याला तुम्ही म्हणू शकतात पडल. चिखल असेल तर म्हणू शकतात मड, किंवा चिखलाचं डबकं असेल तर तुम्ही म्हणू शकतात मडी पडल. नेक्स्ट, त्याच्यानंतर ढग फाटणे याला आपण म्हणत असतो क्लाउड बस्ट. आणि पाऊस पडल्यानंतर जो छान असा सुगंध येत असतो त्याला, मातीचा जो छान असा सुगंध येत असतो त्याला आपण म्हणत असतो पेट्रिकोर. त्याचप्रमाणे पावसात जी गार पडत असते त्याला म्हणत असतो हेल स्टोन्स. आणि गार पडणे त्याला आपण म्हणत असतो हेल. म्हणजे गार पडत आहे तर इट इज हेलिंग असं तुम्ही बोलू शकतात.
त्याचप्रमाणे जे वादळ येत असतं त्याला आपण म्हणतो स्टॉर्म. त्याचप्रमाणे पाऊस पडल्यानंतर जे धुके झालेलं असतं त्याला आपण धुम्रमेघ मराठीमध्ये म्हणत असतो, त्याला तुम्ही इंग्रजीमध्ये म्हणू शकतात मिस्ट. त्याच्यानंतर सकाळमध्ये जे आपल्याला दव असते, दवबिंदू आपण त्याला म्हणत असतो, त्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणत असतो ड्यू. त्याचप्रमाणे जे पाऊस मोजण्याचं यंत्र असतं त्याच्याने माहिती पडत असतं की पाऊस किती पडलाय, तर त्याला म्हणत असतो रेन गेज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पावसाविषयी इंग्रजीमध्ये शब्द, वाक्य कशी बोलली जातात ते बघितलं. आय होप यू लाईक इट. आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा. तर व्हिडिओला लाईक नक्की करा. तसेच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. ओ सी माय बोट इज रेडी. तुम्ही पण बोट बनवली का ते आम्हाला कमेंट थ्रू नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून द्या. थँक्यू. थँक्यू.